तर भावांनो, ह्या आपल्या कापसाला वड साईज तर नंतर कापूस लावला आहे आपण, तरी पण बघू शकता तुम्ही कापूस कसा आला आहे आपला. आणि लई नाही, ह्याला एकदाच खत घातला आहे आणि एकदाच फवारले, आणि बाकी पाळी खुरपणी हे दोनदा झालीत. पण कापसाची निगराणी करते वेळेस कापसावर मवा वगैरे काय आहे का पहिल्यांदा बघून पाहून घ्यायचा. मवा आला असलं तर त्याला औषध आपण कोणतं वापरलं ते पण तुम्हाला सांगतो, आणि खात पण कोणता घातला ते पण सांगतो, आणि फवारणी किती दिवसाला आणि खात किती दिवसाला घातला ते पण सांगतो. तर आपण लावल्यानंतर कापूस 15 दिवसानं खात घातला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर एक 5-6 दिवसानंच आपण फवारलं, आणि औषध बी सांगतो आणि खात बी सांगतो. तर खात हे होतं आपल्याकडं DAP, पुन्हा 15-15-20 आणि युरिया. एवढं जास्त नाही, आणि असं पेरणीवरनं काहीच नाही, तसलं पेरून वगैरे काहीच नाही. डायरेक्ट खत टाकला कसा आळे करून झाडाच्या बुडाला हो असं, हे अशी आळे करायची खाली आणि खत टाकायचं. त्यामुळे आपल्या कापसाला वाढ ही भरपूर आली, आणि कापसाचे याच्यावर तेज बघा कसं आहे, हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता. अशा माळ रानात सुद्धा कापूस आपल्याला आणता येते भारी, फक्त आपले कष्ट द्यायला पाहिजे. कष्टाशिवाय काही भेटत नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला, कापूस लावा आणि सोन्यासारखे उरकून काढा. अशा माळ रानाला दगडाला कापूस एवढा भारी येऊ शकते, म्हणजे तुमच्या रानात काय येऊ शकत नाही. आणि तुम्हाला नंतर काय करायचं आहे कापसाला काय नाही तुम्हाला प्रत्येक या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि चॅनलला लाईक आणि फॉलो करून जा, कारण असेच तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती, आणि तुम्हाला कशाची माहिती हवी हे फक्त मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा. तर चला भाई, नंतर आपण बोलू, भेटू, आणि नंतर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला सांगा. जय किसान, एक किसान का बेटा. लव यू भाऊ. जाताना फक्त चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जावा.